मीना. वेलकम टू आपलं चॅनल गाईज. आज आहे 15 मे आणि आज माझे एक्झाम संपले. आज शेवटचा पेपर होता फिजिकल एज्युकेशनचा आणि फायनली थर्ड इयर संपले. भाई थर्ड इयर पण संपला. आता मी फोर्थ इयर मध्ये जाणार. कसे गेले भाई माझे 3 वर्ष मला खरंच नाही समजलं. हा जो 4 इयर्सचा पिरियड असतो तो असा एक एक सेकंदासारखा असा पटापट जातो. कधी आलो कधी संपलं काय समजलं नाही. बट दॅट्स नॉट द पॉइंट. हा ब्लॉग एक स्पेशल कारणासाठी सुरू केलेला आहे. आम्ही एक सेलिब्रेशन करायला खास अलिबागला चाललोय. ते त्याचं रिझन तुम्हाला मी गेल्यावरतीच दाखवेन. आम्ही काय सेलिब्रेशन करतोय, कसं करतोय, कोणासाठी करतोय, हे सगळं 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 मी यात कव्हर करायचं ट्राय करेन. पण एक इम्प्रॉम्प्टू प्लॅन बनलाय. माझे फ्रेंड्स पण अलिबागला चाललेत, तर मी आता त्यांच्यासोबत जाते आणि दीदी उद्या येणार आहे आणि मम्मी पप्पा ऑलरेडी तिकडेच आहे. मग मी आता त्यांच्यासोबत कारमध्ये चालले आणि ते त्यांचं जाणार आहे आणि मी माझ्या फॅमिली सोबत जाणार आहे. इतक्या शॉर्ट नोटीस वरती. ऍक्च्युली मी उद्याच जाणार होते दीदी सोबत, पण हे लोक बोलतात की आम्ही आता चाललोय. मी बोललं ओके आय कॅन जॉईन यू. तर मी आता त्यांच्यासोबत चाललंय. आम्ही आत्ता निघतोय लाईक 6 वाजता. आम्हाला पोहोचायला 9 तरी वाजतील. लेट्स सी. वीकेंड आहे, ट्रॅफिक पण लागू शकतं. टाइमचा भरोसा नाही, कारण ऑलमोस्ट अख्खं जग वीकेंडला अलिबागलाच जातं. त्यामुळे गाडी अशी इतक्या इतक्या छोट्या छोट्या अंतराने सरकते. वी डोंट नो. सो लेट्स गो. कोण नाही, व्हिडिओ आहे. मी पोहोचले पण हे बघू शकता तुम्ही. 8 वाजता मी पोहोचले सुद्धा. मला वाटलं आता वीकेंड आहे, ट्रॅफिक लागेल, बराच काय काय म्हणजे रखडू आम्ही. असं काहीच नाही झालं. काय पटापट आलो आम्ही. लाईक 6ला निघालो, 7 वाजता वडखळला होतं आणि 7:30 वाजता अलिबागला पोहोचलो. हा आता मी जरा चेंज करते आणि जेवते. मी दमले भाई, दमले. मज्जा आली पण. आम्ही गाणी बिणी गात आलो, मस्त मस्ती करत आलो. येस, सी यू लेटर गाईज. नाही, सुट्टीचा रस्सा आणि भात. हॅमिंग केक. बड्डे होता भाऊचा, त्याचा केक आहे. हिचं नाव काय आहे? जाई. ओके. आणि आतमध्ये जुई, हिची बहीण. हां बाय श्राऊ. मॉर्निंग सगळ्यांना. मी खूप लवकर झोपली काल, कारण ऑफकोर्स मी दमली होती. तर आत्ता मी चालली आहे गाईला चपाती भरवायला, बिकॉज मला थोडं आशीर्वाद पाहिजे गायचे, कारण कालच माझी एक्झाम संपली. सो आय नीड मोस्ट ऑफ द आशीर्वाद इन दिस वर्ल्ड. काय वन मोर ॲडेड. मम्मी तू का करते? गुळ पण ॲड केले. गुळ. मम्मी सांगितलं घाबरायचं नाही. तर मी इथे लावते जरा, मला दिसेल म्हणजे. आईने खाल्ल्यावर तिला पाणी पण द्यायला पाहिजे की नाही. बादली आपण जरा ती घेऊन जाऊया. डॅम गाईस. हो. अजून जवळ घेऊ. शी इज हॅपी, आय होप. दिस इज अ हाऊस बिग. नको बोलते, राहू. आज शनी जयंती आहे, त्यामुळे मी आता हनुमानाच्या देवळात चालले. इन जनरल शनिवार पण आहे, त्यामुळे पण मी हनुमानाच्या देवळात चालले. आता पप्पांचा वेट करते. पप्पा आल्यावरती आम्ही जाऊ. या आता.
चक्रांग पाहता मोठे महाविद्युतराय नमः. ओम शं शनेश्वराय नमः. ओम शं शनेश्वराय नमः. इकडे पोरं क्रिकेट खेळत आहेत. सगळ्यांचे उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या. माझ्या पण, म्हणून तर मी गावाला आले. आता मी दादाकडे चाललो आहे. मी ट्रिपल सीट दाखवते. दादाने आम्हाला सरप्राईज दिलं. Let's go. म्हणजे दादाच्या घरी आलो आहे. तर ते काय झालेलं मी तुम्हाला नंतर सांगेन. सो वी आर वेटिंग फॉर हिम. आर्या दिसतच नाही. मी थोडीशी फुलं काढून आणली. स्मॉल पुष्पगुच्छ प्रॉब्लेम. किती मस्त आहे ते. शुभेच्छा तुला खूप खूप. तुझ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. इकडे बघा इकडे डोळे नाही उघडले अजून. हाय किटू. दादाची सगळी मेहनत. मी हे कधीच नाही केलं आयुष्यात. किती नाही. बापरे, सो मच ऑफ स्टडी. तुम्हाला कपाट देणार कपाट गेलं का? टोपी पण नाही घातली. सम रॅन्डम गॉसिप. Analysis of the foods. वाढीत कामाला त्याला पैसे भेटले तर बरं. नाही. Kitu is busy. किटू काय चाललंय? स्मिरा, ए स्मिरा. उचलते. हा, व्हेरी गुड. उचल. Kitu was busy. अरे ऐसे खाते हैं. खाने का तरीका है ये. नको नको नाही ना ते एक खा किट्टू का टाकते. तेच सगळं बोलते ती. कुठे चाललो आपण? चिवल. किटू चाललो कुठे आपण? मी जवळपास थोड्याच्या नंतर आले बीचवर. मार्चच्या नंतर. गाईज लुक व्हॉट आय डिड. आपलं नाव युजर नेम पण काढू का? कोणी बघेल तर फॉलो करेल मला. जस्ट किडिंग. लुक ॲट द व्ह्यू. काय ऊन काय मस्त पडतं पाण्यावरती. सो ब्युटिफुल. हाय कर.
बरोबर. आज आम्ही आलो आहे थळ बीचवर आलो आहे. तर इथे खूप कमी क्राऊड असतो. ते बीच तुम्ही बघू शकता. खूप अतिसुंदर बीच आहे. येस ब्रो. काही आगाऊ पोरे असतात कल्याणमधले. नाहीतर काय मस्ती करतात ते असे. अर्पित पोचला हो गाडीवर. गुड मॉर्निंग. आज आहे 17 मे. काल मी बीचच्या नंतर काहीच शूट नाही केलं कारण माझ्या फोनमध्ये ना थोडी वाळू गेली होती आणि त्यामुळे फोन चार्ज होत नव्हता. चार्ज नसल्यामुळे मला शूटच नाही करता आलं. पण आता मी तो तांदळाच्या डब्यात वगैरे ठेवलेला पाणी पिणी सगळं निघून गेलं, वाळू निघून गेली. तर आता तो थोडा शार्प झाला आहे. मी आली आहे फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढायचे. मला पासपोर्ट साईजचे माझ्याकडे खूप दिवसांपासून संपलेले होते पण आता मी फायनली आली आहे ते घालायला. त्याच्यानंतर आम्ही बाजारात जाणार आहे. रविवारचा बाजार असतो. बाजारात जाऊन परत मग दादाच्या घरी जाणार आहे. तिकडे लंच करणार आहे सगळे सोबत. आणि त्यानंतर पण एक प्लॅन आहे तो मलाच माहीत नाही तर ते सांगितलं असतं. काल ॲक्च्युली खूप मजा आली. हे लोक मला खूप रँडमली भेटले. लाईक ते लोकांचं प्लॅन नव्हतं तिथे यायचं बट ते आले आणि मी कोइन्सिडेंटली तिकडे होते. ते लोक पोचले पण भाई गेले पण काल घरीच. मी आहे इथेच. सो लेट्स गो. बघू काय आहे काय आहे वीणा धावत जा ना. गेम खेळतायत. आम्ही खेळतो. बरोबर ब्ल्यू काढा ना पटापटा. हे नाही ना बापा. हे ब्ल्यू काय आहे? हाय 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 हाय. मग ह्याचं नाव काय आहे? इधर से इसमें है ना देखो. ट्रॅप जुनियर कलर ट्रॅप. कलर हे बघ इकडे ना काय आहे धीर हे? कलर ट्रॅप. ज्युनियर. आम्ही ज्युनियर. काका इकडे शाळा फोडतायत. नारळाचं पाणी. पिंक आहे बाळा. ओ पर्पल. येस इटिंग शाळा. चाव दिसेल एक चान्स. गाइस कॉर्न चीज समोसे. आमच्याकडे लक्ष नाही देते ती. ऑल्सो सम मलाई. लॉट ऑफ मलाई लॉट ऑफ. भाई काय काय खातोय मगाचं बसल्यापासून खातोच आहे. गाईज आता आम्ही डिनरला चाललोय. 5:30 वाजता आम्ही डिनरला निघतोय. बट ऑफिशियल प्लॅन वेगळे आहे. आधी आम्ही एका देवळात जाणार. आम्हाला खूप दिवसापासून जायचं होतं. सगळ्या बायका रेडी झाल्या आहेत. ही टू नो दिस इज नॉट बायका. ही इज ऑल्सो नॉट बायका बट अदर्स आर बायका. सो वी आर गोईंग नाव. बाय बाय. मंदिर कुठलं? गोकुळेश्वर मंदिर अलिबागमध्येच आहे. मी फर्स्ट टाइम आले इकडे. वाव. किटू काऊ बोलली याला. भाई कधीच नाही केलेलं खाली आहे. ठेव. मी आता हे काय होतात मम्मी ह्याला? आपण आता शिवायला पाणी टाकणार आहोत की नाही. हा. तिथे आजूबाजूला नळ नाहीये. हे बोरिंग आहे. इथूनच पाणी घेतात. पण याला बोलतात काय? बोरिंग. ह्याला काहीतरी नाव आहे ना? हा जोरात जोरात जोरात. ओव्हरफ्लो झालं ते चुकून. मला हा. अंदाज नाही आला. शिवावर अभिषेक आता करायचा. मी पिंडावरती टाकणार आहे पाणी. पिंडीवरती सॉरी. सुंदर आहे. वरती झेंडा पण आहे. खूप
मस्त मंदिर आहे. तुम्ही कधी अलिबागला आला तर या मंदिरला नक्की विजिट करा. हा हँडपंप आहे का? मम्मीने डिस्कवर केलेलं आहे हे टेम्पल. मम्मी तू ब्युटिफुल. आणि किटू तिकडे किटूला सांभाळला दोन का. गाईज राईट नाव आय एम ॲट दुर्ग सुरची वाडा. ती दाखवते PNP शाळेच्या एकदम समोर दुर्ग सुरची वाडा. इतका मस्त एरिया आहे. लुक ॲट द व्ह्यू भाई. काय मस्त आकाश आलं आहे. एकदम गावासारखं वाटतं. इकडे विहीर आहे, इकडे इकडे पण बैलगाडी आहे आणि इकडे मस्त त्यांचं घर असतं कसं असतं तसंच दिसतं. आवडलं मला. ग्रामोफोन आणि यांची स्पेशालिटी आहे कॅरमेल कस्टर्ड. आणि हा बाहेर. अरे किटू किटू कुठे बसली? हम्मा हम्मा हम्मावर बसली. काऊ. अच्छो काऊ. हम्मा काऊ. ओ नो. कोकोमेलनचं इंग्लिश आहे सगळं. भाऊ आहे ना बाबू. तू बघत असता ट्रायपॉडला खेचते, त्याची हाईट वाढते, त्याला मज्जा वाटते त्याची. हे बघ किटू बघ ना. आता मोठी झालं जेव्हा ब्लॉग बघशील तेव्हा आठवण येईल ना तुलाच. सम केक. सम नाही एकच केक. दिस इज आवर टेबल. सम आणलंय. सममध्ये काय आणलं? अच्छा सममध्ये वेगळं पण आणलं आहे. हा छोटू आहे. वी हॅव 2 केक्स. दिस इज आवर टेबल फॉर टुडे. आणि इकडनं बाहेर असं पाहुणे आले जेवायला आले. सिलेक्टिंग द मेन्यू 1.5 तास जरी जाईल याच्याकडे. लॉलीपॉप, चिकन हंडी, भाकरी. आता कोणाचा बर्थडे? माझा बर्थडे. माझा पण बर्थडे होतोय.
अय्या Happy birthday to you. Wow. Yummy. भाई बहन का प्यार थोड़ा सा कैप्चर कर लेते हो. केक खत्म करने की कोशिश हो रही है. मँगो आणि चॉकलेट. हॅलो, इट्स द नेक्स्ट डे. मी आउटरो शूट करायचं विसरले होते, बट त्यात नवीन काय आहे. सो येस, दिस सेलिब्रेशन वॉज सो स्पेशल टू अस, स्पेशली 4 of us, बिकॉज आम्ही खूप हॅपी होतो. इट वॉज नॉट जस्ट हिज और माइन बर्थडे, बट इट वॉज सेलिब्रेशन ऑफ हिज सक्सेस. खूप वर्षांपासून ही वॉज ट्राईंग टू गिव्ह दिस एक्झाम. ही फायनली वन. येस, ही लिटरली वन. ही केम इन द मेरिट लिस्ट. म्हणजे ही खूपच जास्त आनंदाची गोष्ट होती आमच्या सगळ्यांसाठी, अँड वी वर सो एक्सायटेड. रिझल्ट अनाऊन्स झाला होता 13th एप्रिलला, बट कोणीच इकडे नव्हतं तेव्हा. सगळे आपापल्या घरी होते. सो आम्ही खूप दिवसांपासून असं ट्राय करत होतो सगळ्यांनी कधी भेटूया. माझी एक्झाम, दीदीचं ऑफिस, हे सगळं करत करत फायनली माझी एक्झाम संपल्याच्या डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आम्ही भेटायचा प्लॅन ठरवला. नाहीतर मग ते एकदा पोस्टपोन होत गेलं की इट्स नॉट गोन हॅपन. तर आम्ही ठरवलं की या वीकेंडला भेटायचं बाबा. आणि झालं असं की आता सॅटर्डे संडे आम्ही भेटणार होतो. तर फ्रायडेला रात्रीच त्याला जॉईनिंगचं लेटर आलं आणि त्याला इमिडिएटली सॅटर्डेला जॉईन करायला लागलं. मग आम्हाला टाइम भेटलाच नाही त्याच्यासोबत. नाहीतर इट वॉज लाईक प्रॉपर 2 days प्लॅन. वी डिसाइडेड मेनी थिंग्स, पण खूप कमी गोष्टी करता आल्या त्यातल्या. आणि तो असं मधनं यायचा, लाईक लंच टाइमला आलेला तो, बट डिनर टाइमला आलेला, बस एवढंच झालं. बाकी आम्ही बीचवर जाणार होतो, मंदिरात जाणार होतो, आम्हाला फोटोशूट करायचं होतं, ह्यापैकी काय करता नाही आलं. बट आय एम ग्लॅड की आम्ही सगळे भेटलो अँड वी कुड सेलिब्रेट हिज सक्सेस. येस, आम्ही खरंच पहिल्यांदा इतके सगळे जण बाहेर गेलो होतो जेवायला, ते पण किंवा काहीतरी सेलिब्रेट करायला. आणि त्याचा बर्थडे असतो 21 मेला, तर त्याचाही केक आम्ही आधीच कापून घेतला. आणि माझा बर्थडे होऊन गेला होता 10 मेला, तर माझा पण केक कापला. इट वॉज अ सरप्राईज फॉर मी. मला माहित नव्हतं. आणि त्याच्यावरती हाय मी वीणा लिहिलं. दॅट इज सो स्पेशल टू मी. येस, मला अजून एक सांगायचं होतं की 10 मेला माझा बर्थडे असतो आणि 9 मेला रात्री आपले युट्यूब वरती 500 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. अँड दिस इज सो स्पेशल टू मी, बिकॉज मी युट्यूब असं डोक्यात पण नव्हतं माझ्या की मी कधी युट्यूब चालू करीन. पण इन्स्टा चालू केल्यावर एव्हरीवन वॉज लाईक नाव स्टार्ट युट्यूब ऑल्सो. म्हणून मी युट्यूब चालू केलं. मी लॉंग व्हिडिओज खूप नंतर टाकायला लागले, बट मी टाकायला लागले. आतापर्यंत माझ्या चॅनलवरती 4च लॉंग व्हिडिओज आहेत, हा 5वा असेल. पण येस, थँक्यू एव्हरीवन हू सपोर्ट्स मी. जे कोणी बघतं माझे व्हिडिओज त्यांना पण खूप खूप थँक्यू. अशीच बघत राहा. आपल्याला आपली टीम खूप मोठी करायची आहे. अँड येस, थँक्यू सो मच एव्हरीवन. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोवर टाटा, बाय बाय.